श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. अनुग्रह घेणाऱ्यांसाठी श्री महाराजांनी काही आवश्यक नियम घालून दिलेले असायचे. त्यामध्ये श्री रामनवमी, श्री हनुमान जयंतीच्या आधीचा दिवस व गोकुळाष्टमी हे 3 मुख्य उपवास करावेत. तसेच शक्य असल्यास एकादशी सुद्धा करावी. याशिवाय सुसंस्कार होण्याच्या दृष्टीने अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी आणि मुख्य म्हणजे नामावरील निष्ठा अधिक दृढ व्हावी म्हणून श्रीमद दासबोध, मनाचे श्लोक, श्री महाराजांचे चरित्र, बोधवचने यांचे नित्य नियमाने वाचन करावे. कोणतेही काम करीत असताना नाम सोडू नये. अखंड नामानुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. झोपेपर्यंत नाम घ्यावे म्हणजे रामराय सर्वार्थाने सांभाळ करतील. मंत्र घेणाऱ्यास व सर्वांनाच श्री महाराज अत्यंत ममतेने असा उपदेश करीत असत. पुढे मौंज झालेली लहान मुले महाराजांचा अनुग्रह घेऊ लागली. परंतु मुंज न झालेल्या साधारण 5 वर्षे व त्यावरील मुलांनाही त्यांच्या आईवडिलांच्या संमतीने श्री महाराज अनुग्रह देत. त्यावेळी काही चिकित्सक मंडळी एवढ्या लहान वयात मुलांनी मंत्रानुग्रह घ्यावा का म्हणून श्री महाराजांना शंका विचारीत. त्यावेळी त्यांचे समाधान करताना महाराज म्हणायचे, कुमार अवस्थेपासून भागवत धर्माच्या आचरणाला प्रारंभ करावा म्हणून सांगितले आहे. अहो, आपण आपल्या लहान मुलांना ते पुढे चांगले शिकून हुशार व्हावेत म्हणून वयाच्या 5व्या वर्षीच बालवाडीत घालतो ना, तशी ही परमार्थाची बालवाडी आहे. ध्रुवाला नारद मुनींकडून अनुग्रह झाला तेव्हा त्याचं वय काय होतं? प्रल्हादाला तर कयाधू मातेच्या गर्भात असतानाच नारदांकडून मंत्रानुग्रह मिळाला होता आणि म्हणूनच तो पुढे एवढा नामनिष्ठ व भगवत भक्त बनला. तेव्हा लहान मुलांनी अनुग्रह घेण्याला काही हरकत नसावी. श्री महाराजांच्या या उपदेशामुळे 5 वर्षांवरील अनेक लहान मुलामुलींनी महाराजांकडून अनुग्रह घेतले. तेव्हापासूनच त्यांना नामाचे प्रेम उत्पन्न झाले व पुढे सुसंस्कारित होऊन ही मुले उपासनेला लागली. अशा प्रकारे श्री महाराजांनी असंख्य लोकांना नाम देऊन आनंदाचे धनी होण्यासाठी, आनंदघन होण्यासाठी नामसाधनेच लावले. साखरखेर्ड्यास येणाऱ्या भक्त भाविकांची वर्दळ सारखी वाढू लागली. श्री महाराज सर्वांचीच अतिशय प्रेमाने व आस्थेने विचारपूस करीत. त्यांच्या राहण्याची व भोजन प्रसादाची व्यवस्था करून त्यांच्या नामसाधनेची अत्यंत आत्मीयतेने चौकशी करीत. अनेकानेक पौराणिक तर कधी व्यावहारिक दृष्टांत देऊन नामाचे महत्त्व पटवून देत. नामसाधना अधिक दृढ व्हावी केवळ हाच एक हेतू त्यामागे असे. संसारातील कटकटींनी गांजलेले, सांसारिक दुःखांनी होरपळून निघालेले, आर्थिक अडचणीत सापडलेले असे असंख्य लोक श्री महाराजांच्या दर्शनास येत व आपल्या प्रपंचातील या सर्व समस्या महाराजांना सांगत. श्री महाराज सर्वांचेच बोलणे अगदी शांतपणे ऐकून घेत आणि रामायण, महाभारत व भागवतातील प्रसंगानुरूप एखादी गोष्ट सांगून सर्वांचंच समाधान करीत असत. त्यासाठी ते कधी मनाच्या श्लोकातील एखाद्या श्लोकाचा आधार घेत, तर कधी दासबोधातील एखाद्या ओवीचा, कधी मृत्यू निरूपणातील ओवी घेत, तर कधी वैराग्य निरूपणातील, कधी भगवद्गीतेतील एखादा श्लोक घेत, तर कधी रामायण भागवतातील श्लोक. पैसा नसल्यामुळे आम्हाला सुख मिळत नाही असे जेव्हा काही लोक सांगत असत, तेव्हा महाराज त्यांचं समाधान करताना म्हणत असत, आज आपल्याजवळ पैसा नाही. पैसा असता तर आपला संसार सुखाचा झाला असता असं आपणाला वाटतं. परंतु आज ज्यांच्याजवळ पैसा आहे ते सर्व लोक सुखी आहेत का? तर पैसा असूनही सुख नाही हेच त्याचं उत्तर आहे. महाराज पुढे म्हणायचे, कोणतेही दिवस सारखे राहत नसतात. कोणतीही परिस्थिती कायम टिकणारी नसते. भगवद्गीतेत अर्जुनाला उपदेश करताना श्री भगवान म्हणतात, विषयाच्या ठिकाणी एकच स्थिती कधीच नसते. सृष्टीमध्ये जसे ऋतू सारखे बदलत असतात किंवा थंडी गरमीचे दिवस येतात जातात, तद्वतच प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सुखदुःखाचे प्रसंग सारखे येत जात असतात. ते कायमचे टिकणारे नसतात. तेव्हा येणाऱ्या व असणाऱ्या परिस्थितीला आपण नामानुसंधानात राहून आपलं कर्तव्य कर्म चोखपणे करीत धैर्यपूर्वक सामोरं जावं. परंतु नाम मात्र कुठल्याही परिस्थितीत सोडू नये. श्री महाराजांचा असा उपदेश ऐकून बहुतेक सर्वच मंडळींचे समाधान होत असे.
असो. साधक हो, भक्तांना परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांकडून अनुग्रह मिळाल्याचा झालेला आनंद आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.